सोलापूर शहरातील बालमाता प्रकरणी बालविवाहाची 34 धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत। आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी कारवाई सुरूच राहिल्याचे सांगितले आहे। दरम्यान सोमवारी दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यात 8 जणांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात पीडितेचा पती, आई वडील, सासरा सासू आणि मोहोळ शेटफळ येथील शासकीय रुग्णालय, देगाव येथील नागरी आरोग्य केंद्र आणि सिव्हिलचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे। सोलापूर शहरामध्ये मोहोळच्या महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था अशा एक संस्थाकडून आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे। त्यात सोलापूर शहरात वेगळ्या मेडिकल सेंटर्समध्ये मायनर मुलींच्या गर्भवती झालेल्या मायनर मुलींच्या ट्रीटमेंट झालेल्या अशा जे RTI इन्फॉर्मेशन होतं सोलापूर कॉर्पोरेशनकडून, त्याचा हा एक अर्ज होतो त्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून। त्यात आम्ही चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगवेगळ्या वैद्यकीय शाळात झालेलं आहे म्हणून। यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सचाही उल्लेख आहे। त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं आहे म्हणून त्यावर आम्ही चौकशी करून संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं, तिकडचे जे मेडिकल ऑफिसर ज्यांना जाणीव असतानाही हे मायनर आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या MLC पोलिसला दिलं नाही, या कारणास्तव आम्ही BNS, IPC आणि पोक्सो अंतर्गत प्लस ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत। MIDC पोलीस स्टेशनला 4, जेल रोडला 3, विजापूर नाका 1, सलगरवस्ती आणि जोडबावी प्रत्येक एक केस दाखल झालेले आहेत। यापैकी एक केस सोलापूर ग्रामीणच्या वळसंगला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे, तिकडं लग्न झालेले आहेत आणि गुन्हे तिथं घडलेले आहेत। एक केस कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग केलेला आहे आणि एक केस पुणा ग्रामीण पोलीस युनिटच्या आंबेगाव पोलीस स्टेशनला आम्ही वर्ग केलेला आहे। उर्वरित 24 प्रकरणात आम्ही ते संबंधित परिवारांना बोलवून चौकशी करून त्या आधारावर आम्ही गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करणार आहे। त्याच्यामध्ये अधिकारी असतील, स्टाफ असतील, त्यांना देखील आपण आरोपी करणार